स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टल करिता ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या सर्व 1,80,000 विद्यार्थ्यांकरिता हा व्हिडिओ बनवत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे जाहिराती संदर्भातील एक मी मगाशी व्हिडिओ बनवलेला आहे की आपल्या जाहिराती कधी येणार आहेत आणि जी संच मान्यता आहे ते संच मान्यता जे कधी होणार आहे आणि फायनल राज्य लेवलला जे काही समायोजन आहे ती समायोजन 31 तारखेचं शेवटची डेट दिलेली आहे आणि या माध्यमातूनच आपल्याला जाहिराती सुद्धा या ठिकाणी येणार आहेत. म्हणजे ही डेडलाईन जी आहे जाहिरातीची ती आपल्याला माहिती आहे. भरतीच्या संदर्भातील जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ बनवतो, महत्वाचा व्हिडिओ आहे आणि सर्वाधिक संधी सर्वाधिक स्कोप हा कोणाला असणार आहे या भरतीमध्ये हे सुद्धा या ठिकाणी सांगणार आहे. त्यामागची कारण काय असणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो आहे. आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा कोणतेही अपडेट जे असेल शिक्षक भरतीच्या संदर्भातील ते आपण कायमस्वरूपी आपल्या या चॅनलला देत असतो. विद्यार्थी मित्रांनो, आपला तुम्ही तुमच्या डोक्यात काही जर प्रश्न आलेला असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेले जे काही लिंक आहे त्या लिंकवरती जॉईन व्हा आणि त्या माध्यमातून मला प्रश्न विचारू शकता. मला व्हॉट्सअपला मेसेज सुद्धा आपण करू शकता. आपल्या नक्कीच ते 100% निराकरण करण्याचा प्रयत्न आपण करतो आहे. काही प्रमाणात मी कॉल सुद्धा उचलतो, परंतु जर मी अननोन नंबरला कॉल उचलत नाही त्याच्या मागची कारणं अशी आहेत की प्रत्येकाला वेळ देणं हे शक्य नाही विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे आपण मेसेज केला तर आपण तुमचं ते समजून घेणं अत्यंत गरजेचं असणार आहे. लक्षात घ्यायचं आहे की सर्वाधिक या भरतीमध्ये सर्वाधिक स्कोप कोणत्या विषयाला असणार आहे किंवा कोणत्या विद्यार्थ्यांना असणार आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. लक्षात घ्यायचं आहे आपल्या सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहे की 1ली ते 5वी आणि 1ली ते 8वी हे डीएड चे विद्यार्थी असतात आणि यात पेपर 1 हा 1ली ते 5वी आणि 6वी ते 8वी हा पेपर 2 पास असणारा विद्यार्थी त्या ठिकाणी असतो. सर्वाधिक विद्यार्थी जर पास असतील तर हे लक्षात घ्यायचं आहे, सर्वाधिक विद्यार्थी कोणते पास आहेत तर सोशल सायन्स पेपर 2 पास असणारे विद्यार्थी जास्त असणार आहेत. त्याच्या मागची कारण काय तर बीएड झालेला विद्यार्थी हा पेपर 2 साठी लायबल असतो. बीएड झालेला विद्यार्थी पेपर 2 साठी लायबल असतो आणि मेजॉरिटी विद्यार्थी हे सोशल सायन्स म्हणजे आर्ट फॅकल्टीतून आलेले असतात, जे बीए झालेले विद्यार्थी असतात, जे बीएड करतात. त्यांची मेथड सुद्धा हीच असते. मग सोशल सायन्स मेथड असेल, इकॉनॉमिक्स मेथड असेल, कॉमर्स मेथड असेल, असे वेगवेगळे मेथड म्हणजे प्रमाण जो आहे बीएड करणाऱ्यांचा हा प्रमाण हा आर्टच्या विद्यार्थ्यांचं प्रमाण आहे, बीए झालेल्या विद्यार्थ्यांचं प्रमाण आहे. मग यांचा पेपर 2 सुद्धा विद्यार्थी कोणते घेत असतात, मग पेपर 2 झालेले जे विद्यार्थी आहेत, पेपर 2 पास होणारे विद्यार्थी, बीएड झालेले विद्यार्थी हे सोशल सायन्स घेत असतात. आणि यात सर्वाधिक जर पेपर 2 पास होण्याचा प्रमाण जे आहे तो आहे सोशल सायन्स. परंतु मॅथ आणि गणित, मॅथ आणि विज्ञान हे 2 विषय जे पास होण्याचं प्रमाण जे आहे ते कमी आहे. कारण आर्टवाले विद्यार्थी बीए जास्त करतात, ते मॅथ आणि सायन्स विषय घेत नाहीत. मग जे विद्यार्थी बीएससी झालेले आहेत, ज्यांना खरंच स्वप्न ज्याचं असते की मला प्राध्यापक बनायचं आहे, मला शिक्षक बनायचं आहे, अशा विद्यार्थ्यांचे जे स्वप्न असते ते विद्यार्थी सायन्स आणि मॅथ घेऊन काय करतात तर पेपर 2 पास होतात. मग यांची संधी मात्र त्या ठिकाणी जास्त असणार आहे. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे 6वी म्हणजे 5वी पासून तर 8वी पर्यंत सर्वच याला विज्ञान असते. मग या ठिकाणी मॅथही गरजेचं असते आणि विज्ञानही सुद्धा गरजेचं असते. मग या जागा ज्या आहेत त्या जास्त जागा असतात. डीएड वाला विद्यार्थी यासाठी संधीचं सोनं करू शकते, कारण 1ली ते 5वीलाही तो असतो आणि 6वी ते 8वी जर पेपर 2 पास असेल तर या सर्व विद्यार्थ्यांना संधी असणार आहे. मग संधी महिलांना सुद्धा जास्त असणार आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की महिला ओपनची महिला असेल तरी त्यात संधी असणार आहे, कारण त्यांच्या याच्यामध्ये ओपन मध्ये बॉईज जाणार नाहीये. नंतर त्यात कॅटेगरीची महिला असेल तर पुन्हा त्यात संधी असेल, बरोबर आहे. त्यात समांतर आरक्षणाची त्या ठिकाणी महिला असेल त्यात तिला संधी असणार आहे. नंतर त्यामध्ये जर महिला जर सायन्स आणि मॅथची महिला असेल तर तिला सुद्धा या ठिकाणी संधी असणार आहे. अशा पद्धतीने तिचं जे संधीचं जे सोनं आहे ते वाढत जात असते, कारण या सर्व गोष्टी हळूहळू कमी होत जात असतात इतर मुलांच्या आणि इतर विषय सोशल सायन्स पेक्षा. म्हणून या महिलांना आणि सायन्स आणि मॅथच्या महिलांना आणि विद्यार्थ्यांना सुद्धा अतिशय जास्त संधी, अतिशय जास्त स्कोप कुठे आहे या भरतीमध्ये असणार आहे. कारण 2017 मध्ये सुद्धा 2022 मध्ये सुद्धा ह्या जागा ज्या आहेत ह्या खूप जास्त जागा होत्या आणि यांचा कट ऑफ सुद्धा 104 पर्यंत कट ऑफ आलेला होता. लक्षात घ्या 104 पर्यंत याचा कट ऑफ आलेला होता सायन्स आणि मॅथचा. त्यामुळं
जे काही विद्यार्थी सायन्स आणि मॅथ पेपर 2 पास आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना संधीचं सोनं करायचं आहे. प्रिफरन्स आपल्याला बरोबर टाकायचे आहेत. मग यांना संधी कुठे कुठे मिळणार आहे? एक, नपा मनपाच्या शाळेमध्ये यांना संधी मिळणार आहे, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये. नंतर जिल्हा परिषदलाही संधी मिळणार आहे, जिथं 8वी पर्यंत शाळा आहे तिथेही संधी मिळणार आहे. अजून संधी कुठे मिळणार आहे? तर यांना अनुदानित ज्या शाळा आहेत त्या ठिकाणी संधी मिळणार आहे. नंतर ज्या संस्था आहेत 100% अनुदानितवाल्या त्यात सुद्धा संधी मिळणार आहे. नंतर ज्या अंशकालीन शाळा आहेत जिथे 20%, 40%, 50%, 60% ग्रँड आहेत, 80% ग्रँड आहेत, अशा शाळांमध्ये सुद्धा संधी मिळणार. म्हणजे एवढ्या साऱ्या आस्थापनांमध्ये यांना संधी आहे सायन्स आणि मॅथच्या विद्यार्थ्यांना. त्यामुळं हा कट ऑफ सुद्धा कमी येणार आहे. म्हणून त्या विद्यार्थ्यांनी पॅनिक होऊ नका, घाबरू नका की आमचं काय होईल. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला आशेचं किरण दिसेल. त्यामुळे सर्वांना सांगू इच्छितो की सर्वात जास्त संधी महिला वर्ग, त्यात सायन्स आणि मॅथ घेऊन असतील तर त्यांना सुद्धा जास्तीत जास्त संधी असणार आहे आणि बाकी इतर विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी संधी असणार आहे. आणि जे विद्यार्थी, पुन्हा सांगतो, त्यात उद्या सकाळी मी तो व्हिडिओ बनवेन तुमच्यासाठी, की जे विद्यार्थी सायन्स आणि मॅथ घेऊन जे सायन्सचे विद्यार्थी आहेत आणि जे चारही ज्या काही आपले टप्पे आहेत किंवा चारही ज्या बॅच आहेत, म्हणजे कोणते, एक 1ली ते 5वी, 6वी ते 8वी, नंतर 9वी ते 10वी आणि 11वी ते 12वी, असे हे चारही टप्प्यांसाठी जो विद्यार्थी लायबल आहे, पात्र आहे, अशा विद्यार्थ्यांनी विचार करायचा आहे. त्यासाठी मी उद्या तो व्हिडिओ बनवणार आहे जे तुमच्यासाठी स्पेशली असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण तुम्ही जर वरपासून खालपर्यंत जर तुम्ही म्हणजे 12वी, 11वी, 12वी पासून जर 1ली ते 5वी पर्यंत जर तुम्ही पात्र असाल आणि यात जर तुम्हाला संधी मिळायची असेल तर मग त्या प्रायव्हेट शाळा असो की तुम्हाला तुमच्या स्वतःच्या डोक्याचा, तुम्हाला त्या ठिकाणी विवेकाचा विचार करायचा आहे. तुम्हाला कोणत्या विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे, तुम्हाला खाजगीत नोकरी करायची आहे, प्रायव्हेटमध्ये नोकरी करायची आहे की सरकारी नोकरी करायची आहे, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला ठरवूनच ते प्रिफरन्स टाकायचे आहेत आणि त्या ठिकाणी नोकरी मिळवायची. विद्यार्थी मित्रांनो, हे जी मी माहिती तुम्हाला सांगितलेली आहे स्कोपच्या संदर्भातील, तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटते? तुमच्या डोक्यात काय विचार येत आहे? तुम्हाला कोणता सल्ला पाहिजे? मी जे सांगितलेलंच खरं आहे का? ह्या सर्व बाबीबद्दल तुम्ही स्वतः कमेंट करू शकता विद्यार्थी मित्रांनो. आणि हे अपडेट जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे अपडेट हे कायम स्वरूपी आपल्याला मिळत राहतील. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या लिंकला जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला कायम आपलं अपडेट मिळत राहतील. धन्यवाद.